तर एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी रात्री राज्यपालांची भेट घेतली आहे। राजभवनात जाऊन फडणवीसांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे। दोघांच्या भेटीमागचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। त्यांनी शिवसेना खासदारांसोबत बैठक घेतली आहे। शिंदेंचा दिल्ली दौरा आणि त्याच वेळेस मुख्यमंत्री राज्यपाल भेट या दोन्ही घडामोडींच्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत। एकीकडे दिल्लीसाठी शिंदे रवाना झालेले होते, तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस हे राज्यपालांची भेट घेत होते। ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहे। तर एकनाथ शिंदेंनी दिल्लीला जाऊन नेत्यांची बैठक घेतलेली आहे, खासदारांसोबत भेट झालेली आहे। एकूण जर आपण पाहिलं तर दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदे होते, त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जाऊन थेट राज्यपालांची भेट घेतलेली, त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत। सध्या आपण जर पाहिलं तर फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतलेली, तर दुसरीकडे दिल्लीतही घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। कारण एकनाथ शिंदेंनी खासदारांसोबत बैठक घेतलेली आहे, तर नेत्यांसोबतही त्यांची भेट झालेली आहे। शिंदे यावेळी दिल्ली दौऱ्यावर आहेत, घडामोडींना वेग आलाय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस राज्यपालांची भेट घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कालपासूनच या घडामोडींना वेग आलेला आहे। सीपी राधाकृष्णन आणि फडणवीसांमध्ये चर्चाही झाली आहे। तर दुसरीकडे शिंदेंनी रात्रीपासूनच नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केलेली आहे। खासदारांसोबत बैठकही झालेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, सध्या एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत, नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रात यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे। घडामोडींना वेग आलेला आहे उर्वशी। नक्कीच राजधानी दिल्लीत पण हा वेग जो आहे मोठ्या प्रमाणाने दिसून येत आहे। सध्या आपण श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आहोत आणि तिथे एकनाथ शिंदे स्वतः सगळे जे आपल्या पार्टीचे खासदार आहेत त्यांच्याबरोबर ही बैठक घेत आहेत। मागच्या 2 तासापासून ही बैठक सुरू आहे, त्यात सगळे खासदार उपस्थित आहे। मात्र या पूर्ण बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होताना दिसत आहे। आपण बघतो की एकानंतर एक जे आहे, इनफॅक्ट काही खासदार पण बाहेर निघतायत। ओके, तर आपण म्हणजे बघतोय 2 तासापासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीत काय नेमकं मुद्दे आहेत ते महत्त्वाचे आहेत, पण जे समजून येत आहे ते म्हणजे एक राष्ट्रीय कार्यकारिणी ह्याच्यावरती चर्चा होणार आहे। बरोबरच सध्या येणाऱ्या काळात म्हणजेच 20 ऑगस्ट नंतर पुढे ढकलण्यात आलेली जी तारीख आहे, शिवसेना चिन्ह आणि नाव ह्याला घेऊनही याच्या संदर्भात पण चर्चा सुरू आहे। इतकंच नव्हे तर आतमध्ये ज्या प्रकाराने सध्या राज्यात जे वेगवेगळे एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या मंत्री जे आहेत त्यांच्यावरती जे आरोप सुरू आहेत, काय काय चौकशा सुरू आहेत, त्या सगळ्यांवरती चर्चा सुरू आहे आतमध्ये, हे समजून येत आहे। महत्त्वाचं म्हणजे हे की काल मध्यरात्री आपण बघितलेलं की एकनाथ शिंदे हे स्वतः जे आहेत ते कोणाच्या भेटीसाठी गेलेले। नेमकं ती भेट कोणाबरोबर होती ते महत्त्वाचं, आणि भेट महत्त्वपूर्ण तर होती, पण नक्की या भेटीनंतर म्हणजेच राजधानी दिल्लीतून या सगळ्या भेटीगाठी केल्यानंतर राज्यात नेमकं काय एक कॉल एकनाथ शिंदे घेणार आहे यावरती लक्ष आहे। सध्या 2 तास झाले आहेत खासदारांबरोबर बैठक आहे, त्याच्यानंतर राज्यप्रमुख निश्चित। उर्वशी, ओम देखील आपल्या बरोबर जोडले गेले आहेत। ओम, सध्या आपण जर पाहिलं तर कालपासूनच घडामोडींना वेग आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे, तर आज सकाळपासून पुन्हा एकदा सह्याद्रीवर भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालेला आहे। काय नेमकं घडतंय? खरं तर काल राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री जेव्हा परत निघाले त्यानंतर खऱ्या अर्थाने या सगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या की महाराष्ट्रात पुन्हा नव्यानं काही गोष्टी घडणार आहेत का। काल 7:30 पावणे 8च्या सुमारास मुख्यमंत्री राजभवनावर दाखल झाले। 20-22 मिनिटांची त्यांची आणि राज्यपालांची भेट झाली। या सगळ्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप तरी स्पष्टपणे समोर आलेलं नाहीये। मात्र राजकीय घडामोडी ज्या पद्धतीने घडतायत, जर आपण क्रोनॉलॉजी समजून घेतली तर निश्चितच काहीतरी घडामोडी पडद्याआड राज्यामध्ये घडतायत हे मात्र स्पष्ट आहे। राष्ट्रवादी किंवा शिवसेनाच्या मंत्र्यांच्या संदर्भामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यावर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना इशारा दिला होता। त्यानंतर सुद्धा आज सह्याद्रीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते दाखल झाले। त्यांच्या
अंतर्गत काही चर्चा झाल्या असं देखील कळतंय. आधी अजित पवार जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष ते वर्षभर मुख्यमंत्र्यांना भेटून गेले. त्यानंतर सुनील तटकरे हे सह्याद्रीवर दाखल झाले होते. पाठोपाठ अजित पवारही आले आणि काही वेळानंतर धनंजय मुंडे हे देखील सह्याद्रीवरती काही कामानिमित्त काही बैठकीनिमित्त तिथे आले होते. या सगळ्यामध्ये आता नेमकं काय घडतंय? खरं तर हायकोर्टाकडनं धनंजय मुंडेंना दिलासा दिल्याच्या नंतर धनंजय मुंडेंचं पुनर्वसन व्हावे यासाठी एकदा प्रयत्न धनंजय मुंडे स्वतः करतायत असं देखील कळतंय. धनंजय मुंडेंकडनं मंत्रिपदाच्या संदर्भात पुन्हा एकदा फिल्डिंग लावली जाते का, हा देखील एक प्रश्न या निमित्तानं चर्चेला जातोय. मात्र दुसऱ्या बाजूला स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा अजित पवार यांनी सुद्धा, अजित पवारांनी तर प्रखरपणे सांगितलं होतं की जोपर्यंत धनंजय मुंडेंचा सगळ्या प्रकरणातून ते निर्दोष सुटत नाहीत तोपर्यंत याबद्दल कुठला निर्णय होईल की नाही याबद्दल साशंकता आहे. खरं तर दोन्ही पक्षांच्या संदर्भातल्या मंत्र्यांना या पद्धतीच्या घटना घडतात त्यातून सुरुवात हे नक्की आहे. निश्चित. ओम धन्यवाद. उर्वशी धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.